नंदा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दही मसाला वांगी करणार आहोत. त्याचं साहित्य बघून घेऊया. वांगी, दही, मेथीची भाजी, कांद्याची पात, कांदा, गरम मसाला, धनेजिरे पावडर, हळद पावडर, तिखट पावडर, कोथिंबीर, मोहरी आणि बेसन पीठ. कढईमध्ये आता आपण 5 चमचे तेल घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा राई घालणार आहोत. राई चांगली फुटली की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये मेथीची भाजी 1 वाटी घालणार आहोत. 1 वाटी कांद्याची पात घालणार आहोत. एक चमचा बेसन घालणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत. 1 चमचा तिखट घालणार आहोत. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, जास्त कमी. पाव चमचा हळद घालणार आहोत. 1 चमचा धने पावडर घालणार आहोत. हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सगळे मसाले मिक्स करून घेईपर्यंत आपण आपला कांदा गुलाबी झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण वांगी घालून घ्यायची आहेत. वांगी चांगली तेलावरती थोडीशी अशी परतून घ्यायची आहे. आपण मीठ नंतर घालणार आहोत. मीठ अगोदर घालायचं नाही. वांगी थोडी तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि हा मसाला आपण मिक्स करून तो नंतर वांग्यावर घालायचा आहे. हा मसाला मिक्स केलेला आहे, तो आता आपण वांग्यावर घालणार आहोत. हा मसाला वांग्यावरती घातला की आपण असा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे. ही काटे वांगी नाही आहेत, काळी वांगी आहेत, बिना काट्याची वांगी आहेत. ती मधून चीर मारून घ्यायची आहे, आखीच ठेवायची आहे. नंतर ही फोडणी घालून झाल्याच्या नंतर जेवढं आपलं हे भांडं हे झालेलं आहे तेवढंच थोडंसंच पाणी घालायचं आहे. त्याच्यात पाणी जास्त घालायचं नाही. आणि ही भाजी 15-20 मिनटं आपण मीडियम गॅसवरती ठेवून द्यायची आहे. मग वांगी शिजली की गॅस बंद करायचा आहे. आता भाजीमध्ये यात मीठ घालायचं आहे 1.5 चमचा. आणि कलर येण्यासाठी आपल्याला काश्मीरी 1 चमचा घालायचा आहे. आपण या भाजीमध्ये बेसन 1 चमचा ॲड केलेलं आहे. कारण का तर दही फाटू नये आणि भाजीला थिकनेस येतो, म्हणून आपण 1 चम्मच बेसन घालायचं आहे. ही या भाजीची टिप्स आहे. आता हे लसूण आणि जिऱ्याचा ठेचा आहे. हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मला आवडतं म्हणून मी हे भाजीच्या फोडणी झाल्याच्या नंतर आपण वरून टाकायचं आहे. हे आपल्या आवडीनुसार आहे. आणि 15-20 मिनटं ही भाजी अशीच मीडियम गॅसवरती शिजायला ठेवायची आहे. आणि वांगी चांगली शिजली की मग तो आपण गॅस बंद करणार आहोत. बघा आता ही भाजी आपली झालेली आहे. वांगी दही मसाल्याची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण ती भांड्यात काढून घेणार आहोत. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. ही भाजी रस्सेदार असते, त्यामुळं टेस्टी असते. आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी बनते ही भाजी. आता याच्यावरून आपण कोथिंबीर थोडीशी टाकणार आहोत. तुम्हाला भाजी आवडली असेल तर सर्वांनी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.